काय गाव आहे हे तर साधं नेटवर्क सुद्धा नाही आणि हा दत्ता पण का नाही. त्याला सांगितलं होतं सकाळी माझ्यासोबत चल म्हणून तरी आला नाही. काय फालतू पण आहे हा. इथं घाण करतात का? हो शी. काय म्हणलं तुम्ही आमच्या गावाला? तुमचं काय बोलायचं संबंध आहे आमच्या गावाबद्दल? हे बघा लक्षात ठेवा, हे ना माणसाने नाही केलं, प्राण्यांनी केलंय, कळलं का? त्यांना काय माहिती कुठं घाण करायची ते. तुला एवढं वाटतं ना तर उचल ना मग ते. उचलू ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, गावाकडच्या माणसांना ना कोणतं काम करायची लाज नाही वाटत, कळलं का? आणि तुम्हाला नसेल जमत ना तर जा इथून. हा का? एवढं बोलतो ना तू तुझा आधी गाव सुधार आणि मग मला येऊन बोल. जिथं बघ तिथं घाण आहे. आला वरी तोंड करून मला बोलायला. हे बघा, आमचं गाव आहे तसं भारी आहे, कळलं का? आणि कोण हो तुम्ही आमच्या गावाबद्दल बोलणार या? तुम्हाला काय माहिती आहे आमच्या गावाबद्दल? तुम्हालाच मी पहिल्यांदा बघतोय. आणि हे बघा, आमच्या गावाबद्दल असं वांगाळ संगाळ बोलू नका, कळलं का? बघून घेईन तुला. हा. काय मूर्ख माणूस होता. त्याला मुलींसोबत कसं बोलायचं ह्याचा सुद्धा सेन्स नाही. मूर्ख. मी पण काय बोलते त्याला, या गावातली माणसं ना अशीच आहेत वाटतं. आणि तू तू नुसतं झोपच काढ. काय झालं जान्हवी, तू काय एवढी तापली? अरे तो माणूस मला या जान्हवीला ज्ञान शिकवत होता. कोणता माणूस? काय माहिती कुठला मूर्ख होता. तुला काय उलटा बोलला का? किती ज्ञान शिकवत होता मला तो. आणि तू काढ झोपा नुसतं तुझ्या. कुठं आहे तो माणूस? तिथे त्या मागच्या गल्लीत. चल बघू त्याला आपण. कुठं आता तो? अरे इथंच होता. दगड गोळ करत होता. याला आता हा गेलाय कुठं? कोण आता कसं कळणार आता आपल्याला? हा ना, इथंच दगड गोळा करत होता. जाऊ दे, माझा एक मित्र आहे पांडू, आपण त्याला विचारू, त्याला माहित असेल इथं कोण काम करतं. बर चल. चल इकडून जाऊ. अय पांडवा, अरे काय करतोय? अगं माझं ना पांडुरंग आहे. पांडवा काय म्हणते मला? हा तेच ते. आंबा खायचा का? आता आमच्याच रानातला आंबा आणून मला दे. अय खायचं का बोललाय तर जा. नाही नको मला. तू कुठे चालली होती? कुठं नाही. तुलाच आंबा खायचं का नाही काय आलतो. अगं वैष्णवी, तू काय अशी गड्यावानी बोलती? तुला मी किती वेळा सांगितले, पुरीवानी वागत जा जराशी. अय वैष्णवी नाही, आर्य नाव आहे माझं, कळलं का? काय ते गड्यावानी नाव? अगं तुला चांगलं नाव दिलं ना वैष्णवी. अय ही माझी स्टाईल आहे, कळलं ना? वैष्णवी नाही, आर्य नाव आहे माझं. आर्य पिक्चर लय आवडतोय आपल्याला. बरं जा मग घरी, तुला काम असेल. अय पांडवा, तुला काय आपण काम तिकडे वाटलो का? अगं पांड्या म्हण ना. हे पांडवा काय म्हणते? मी काय म्हातारा वाटत का तुला? हा असल ते असल. मग जा आता. अय कुळ्या, अगे दाढीला काय पाणी घालतोय तू? का पाणी घालतोय म्हणजे? अगं पाऊस नाही पडला एवढे दिवस झाले. हो गोया नको का दाड? अगं 2 दिवसात पाऊस पडणार आहे, नको पाणी घालू. आणि नाही पडला म्हणजे बी का वाया जाऊन द्यायचं का? अरे बोले ना दाय ना, बोले ना की कसम. बरं मग जा घरी. अय पांडवा, आंबा खा ना. नाही नको. अरे धर. अगं नको. अरे घे. नको. अरे काय तुला आंबा पण नीट कॅच घेता येत नाही. दे चल तो. धर. नाही नको. अरे धर. अरे धर की. अरे धर की. एवढे जाऊ. अरे खा. अरे काय पांडवा, गड्यासारखं कधी घरी न घालून खाय. कानावर तू एकटा हिंडशील. अरे खा. अरे कुठं राहतो हा पांडू? हा इथंच राहतोय. पांडू, ए पांडू. अरे दत्ता. जान्हवी बघ हा पांडू. तू. ही. अरे हाच तू मूर्ख. हे पांडू काय बोलती? अरे ही ना मगाशी आपल्या गावाबद्दल लय बोलत होती वाईट साईड, म्हणून मी हिला बोललो. जान्हवी तू बोलले असं? हा मग ह्याला मुलींसोबत कसं बोलायचं हे नाही माहिती का? अरे जान्हवी, पांडू असं नाही ग, तू खूप शांत आहे ग. झाली असं चुकी त्याच्याकडून. अरे पण तुला माहिती ना, मला आपल्या गावाबद्दल बोलायला आवडत नाही ते. जाऊ द्या सोडा. आणि असं पण पांडूच आपल्याला सगळ्या गावाबद्दल माहिती देणार आहे. हा
कधी शाळेत तर गेलाय का आपल्याला माहिती देणार आहे? अगं असं नको बोलू, हा लहानपणापासून इकडेच आहे, त्यामुळे त्याला सगळं माहिती आहे गावाबद्दल. ही कोण? अरे ही माझ्या कॉलेज मधलीच आहे. आम्ही गावाबद्दल रिसर्च करायला आलोय. गावाबद्दल रिसर्च? अरे म्हणजे माहिती गोळा करायला आलोय. हा हा. हा. म्हणजे ह्या तुझ्या पाहुण्यात का? हा. अरे मग पहिले सांगायचं ना, मी कशाला यांना एवढं बोललो असतो. आता मला कुठं माहिती होतं. मॅडम, चुकलं माझं, माफ करा मला, परत नाही असं करणार मी. जान्हवी, तू पण सॉरी म्हणता. सॉरी. ही माहिती तुम्ही कुठे दाखवणार? आमच्या इकडं कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये? हा. म्हणजे तिकडच्या सगळ्या लोकांना आपलं गाव कळणार का? हा. अरे मग भारी आहे, भारी आहे. बरं घ्या मग माहिती. हा. अरे काय बोलतो पांडू, तुझ्याशिवाय कशी माहिती घेऊ? अरे पण दत्त मी कशी काय माहिती देणार? अरे मला तर काही एवढं माहित पण नाही. अरे पांडू, तुझ्याशिवाय कसं काय माहिती भेटणार आम्हाला गावाची? आणि मी तर नसतो इथं आता, मी कधीतरी येतो, आणि तू तर लहानपणापासून इकडे आहे, त्यामुळे तुला गावाचं सगळं माहिती आहे. बरं चालतंय, मी सांगतो तुम्हाला माहिती सगळी. हा. जान्हवी, कुठून चालू करायचं आता आपण? गावात ते जे जुनी घरं असतात ना, आपण त्याची पाहणी करू. जुनं घर आहे बरं का, एक आहे, तिथे जाऊ आपण. मला वाटलं असं आता जुनं घर नसेल रे एखादं पण. अरे आता सगळे नवीन झालं म्हणा, पण त्या बुऱ्या तिचं आहे. आहे ना? हा. हा. चालतंय, मग आपण तिकडे जाऊ मग आता. चल. बरं मग केव्हा जायचं? आता लगेच. आता? हा. आता लगेच जाऊ. हा. अरे पण पाहुणे बाई तर आजच आले ना, मग काहीतरी मासे बिसे खायला लागल. हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. जान्हवी, जायचं का तळ्यावरती? तळ्यावर? बर जाऊ. हा, मग एक काम कर पांडू, तू ये जाळं घेऊन, मग जाऊ आपण. हा चालते चालते. चालतंय. बरं चला. चला मग. पांडू, अरे इथं आपण आलोय तर खरं, पण मासे भेटतील ना? अरे लय मासे भेटतच. आपल्या गावातला दिनेचा मला सांगत होता का त्याने काल इथं जाळ टाकलं होतं, त्याला बघ मासे भेटलं होतं. भेटलं ना? हा. फिश आपण इथं कसं काय बनवणार? फिश काय फिश? मास म्हण मास. अरे पांड्या, टाक जाळ मग. हा चालते, तुम्ही बसा इथं कडेला. हा हाय. सत्या. अरे मी जोपर्यंत जाळ टाकतो तोपर्यंत तुम्ही फाटी गोळा करा, तुला पेटवा ना. हा चालतंय. म्हणजे कसं, मी मासे घेऊन आला का लगेच बनवू आपण. हा चालेल रे, तुम्ही पण पाठी गोळा करू आपण. केलवाडा ना? हा लोळ्यात, आणि काय काय दांडवणी पण पडल्यात रे. हा का? हा. मासे कसे साफ करतात? मी करू का मदत त्याला? हा. नाही नको नको, मी करतोय ना. सांगणार आहे दत्तू. पांडू करू दे ना तिला. अरे नको, मी करतोय ना. मग करतोय मी, चालू. ऐ, घे गप करून. अरे ते आपल्या गावातल्या पाहुण्यात ना,
त्यांना कशाला हे काम सांगायचं? अय दत्त्या, हे काय खुळवलं का काय? काय ग, तू मासा नाही खात का? नाही, मी नाही खात. का? भोलेनाथ चालत नाही. जय भोलेनाथ. अगं पहिले तर खात होती ते. केलं की आता बंद. कधी? कधीच केलं. बरं जाऊ दे, आपलं घे खाऊन. बाकी मासे मस्त झाले का? केलेत कोणी? पांडूनी. दत्तू, उद्या काय करायचं रे? उद्या उद्या आपल्याला रिसर्च करावं लागेल. आणि उद्या आपल्याला पहिल्यांदा आहे ना गावाची पाणी वगैरे करून घेऊ आपण. तसं पांडू आपल्या सोबत आहेच. आणि मी ऐकलं होतं की गावाकडचे जे लोक आहेत ते पावसाआधी काहीतरी असं साठवून वगैरे ठेवतात, धान्य वगैरे. हा, ते सगळं करतात ना. तसं पांडू आहे आपल्याला, पांडू सगळं सांगाल आपल्याला. तसं मग आता पाऊस पडणार आहे, मग आता पेरणी वगैरे चालू आहे सगळं. आता पांडू ते करतात शेती, मग ते आपल्याला सांगतील सगळं. सांगशील ना पांडू? हा सांगाल ना. उद्या आपण सकाळपासून मग तेच करू सगळं. ठीक आहे, चालेल, निघू आपण.